नमस्कार डेली. तर आजचा ब्लॉग हा थोडासा वेगळ्या विषयावर आहे. तर आता सगळीकडे गॅसची खूप मोठी चर्चा चालू आहे. गॅस सिलेंडर हे खूप महाग झालेले आहेत आणि हाऊस वाईफसाठी हा खूप मोठा विषय आहे. आपण रोजच्या किचनमध्ये स्वयंपाक करतो, त्याच्यामुळे आपल्यालाच माहिती असतं का गॅस हा किती वापरला जातो. तर आजचा ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण गॅस कसा जपून वापरायचा आणि काही त्याचे मी टिप्स पण तुम्हाला देणार आहे आणि काही ट्रिक पण सांगणार आहे. त्यामुळे आपण आपला गॅस कमी म्हणजे बचत करू शकतो आपल्या गॅसची. आणि आपण आता हे सध्याच्या काळाला तर ही खूप मोठी गरज आहे की आपल्याला गॅस हा वाचवताच आला पाहिजे. आणि प्रत्येक गृहिणीला माहिती असतं का आपणच स्वयंपाक करतो, त्याच्यामुळे आपण किती गॅस वापरतो घरामध्ये हे फक्त हाऊसवाईफलाच माहिती असतं. चला तर मी तुम्हाला दाखवते. आता मी दुपारच्या जेवणाची तयारी करून घेत आहे. त्यासाठी मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेते. आता ही उडदाच्या डाळीचं घुट्ट बनवणार आहे. आता मी कांदा टोमॅटो कापून घेणार. आणि आपण सकाळ दुपार संध्याकाळ किचनमध्ये असतो आणि फक्त आपल्यालाच माहिती असतं का गॅस हा आपल्याला किती लागतो. करून घेते. तर मी आता दुपारच्या जेवणामध्ये उडदाच्या डाळीचे घुट्ट आणि पोळी बनवणार आहे. आणि किचनमध्ये हाऊसवाईफसाठी किचन हा खूप महत्त्वाचा भाग असतो. तर आणि बघितलं तर आपल्याला आता ह्या सिलेंडरमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे, म्हणजे 60 रुपयांची. आपण मध्यमवर्गीय लोक 1-2 रुपये जरी वाढले तरी आपल्याला खूप वाटतात आणि इथे तर एकदम 60 रुपये वाढलेले आहेत. तर चला आता मी डाळ ही डायरेक्ट कुकरला लावून घेणार, त्याच्यामुळे आपला गॅस वाचणार आहे. तर मग सगळ्या माझ्या मैत्रिणींचं गृहिणींचं बजेट हल्लं असणारच, कारण आपण छोटे ह्याच्यामधून सेविंग करत असतो आणि एकदम 60 रुपये वाढले म्हटल्यावर आपलं बजेट हे हलणार हे तर कन्फर्म आहे. आता मी इथे गरमला आणि मी कुकरमध्ये डाळ बनवते, त्याच्यामुळे कसं आपला गॅस वायाला जात नाही आणि थोडीशी आपल्या गॅसची बचत होते. आता मी याच्यामध्ये तेल घालून घेते. कुकरमध्ये तेल घातलंय मी. आता थोडंसं तेल गरम होऊ देते. आणि आपल्याला आता हे गॅसचे रेट वाढलेले आहेत, तर आपल्याला रोज हे बाहेरचं खाणं काय शक्य नाही. त्यासाठी आपल्याला घरातच स्वयंपाक करावा लागतो आणि स्वयंपाक करताना आपल्याला गॅस कसा वाचवावा लागेल त्यासाठी आपल्याला खूप ही काळजी घ्यावी लागते. तर आता मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडेसे राई जिरे घालून घेणार आहे. एकदम फास्ट होणार आणि आपला गॅस पण वाचणार आणि आपला वेळ पण वाचणार ह्याच्याने. आता मी थोडंसं लसूण घालून घेणार ह्याच्यामध्ये. कांदा घालून घेते. पूर्वी गॅस सिलेंडर हे थोडेसे स्वस्त होते, आता गॅस सिलेंडर हे खूपच महाग झालेले आहेत. त्याचे रेट खूप वाढलेले आहेत आणि एक हाऊसवाईफ म्हणून घर सांभाळणं आणि आता हे वाढलेलं बजेट हे खूप कठीण होऊन बसलेलं आहे. एक हाऊसवाईफसाठी घर सांभाळणं, घरातला खर्च आणि स्वयंपाक आणि बाकीचं पण खूप असतं आणि त्याच्यामुळे आता प्रत्येक गृहिणींचं बजेट हे खूप हललेलं आहे. आता मी संध्याकाळची दिवाबत्ती करून घेते.
संध्याकाळचं पाणी वगैरे भरून घेते. देवाला दिवाबत्ती झालेली आहे आणि आमच्या इकडे संध्याकाळी पाणी येतं नळाला. आणि मी आज गॅस बचतीबद्दल बोललेली आहे. पाणी भरून घेते. गॅस वापरण्यासाठी मी काही टिप्स फॉलो करते, त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले तर मी गॅस वाचवण्यासाठी प्रेशर कुकरमध्येच डाळ आणि भाज्या बनवून घेते. आणि माझा दुसरा प्रयत्न असतो का जास्तीत जास्त एकाच वेळी 2 ते 3 पदार्थ बनवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि त्याच्यानंतर मग मी नेहमी भांडं ठेवताना मीडियम आचेवरच ठेवते, म्हणजे मीडियम फ्लेम असते माझ्या गॅसची. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर भाजी वगैरे करून घ्यायची असेल तर मी सगळ्यात पहिले भाज्या वगैरे वॉश करून घेते आणि टमॅटो आणि कांदा हा कट करून घेऊन त्याच्यानंतरच मी गॅसवर कुकर किंवा कढई ठेवते. आणि छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक वापरून मी माझ्या गॅसची थोडीफार ही बचत करत असते. ते मी तुमच्याशी, मला असं वाटलं का मी तुमच्याशी छोट्या छोट्या टिप आणि ट्रिक वापरून माझा गॅस हा वाचवत असते. आजचा व्हिडिओ. आणि सध्या आजकाल खूप सध्या सिलेंडरची खूप चर्चा सगळीकडे चालू आहे. तर मी माझा प्रयत्न होता का माझ्या गॅसच्या टिप आणि ट्रिक तुमच्याशी शेअर कराव्या, माझे अनुभव तुमच्याशी शेअर करावे. आणि तुम्ही तुमच्या घरी गॅस कसा वाचवता आणि कसं सेविंग करता गॅसची, ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.